नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडून आलेली आहे. खास करून कुर्बान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे शेतकरी आता पीक कर्ज घेणार आहेत किंवा जे आपल्या खरीप हंगाम आहे, या खरीप हंगामात तोंडावरच्या शेतकऱ्यांचा पीक कर्ज घेण्याचा विचार आहे किंवा जे आता नव्याने पीक कर्ज घेणार आहेत, अशा शेतकरी बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की यंदा जो आपला 2026-27चा जो काही खरीप हंगाम आहे, तर या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे नवे सुधारित दर जे आहेत तर ते निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि हे जे दर आहेत तर ते वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता कर्ज मर्यादेमध्ये 10% वाढ करण्यात आली आहे. आणि यामध्ये कोणत्या पिकासाठी किती वाढ करण्यात आली याची माहिती स्वतः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे. आणि तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. त्यासोबत आपण कुठले पीक घेता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनल जर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या केळी, हळद, कापूस जे भी पिके आहेत त्या पिकाच्या उत्पादकांना मोठा आधार देणारा जी माहिती आहे ती पाहणार आहोत. कारण की हा जो काही निर्णय आहे तो पीक कर्जाचे दर जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत. आणि यामुळे जे आहे ते आपल्या जे काही आपली केळी, हळद, ऊस उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आहेत, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना मोठा आधार मिळणार आहे. आणि सुधारित दरामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी अधिकचं खेळतं भांडवल उपलब्ध होणार आहे. आणि यामध्ये जो आपला बागायती कापूस आहे त्या कापसाला 61,160 रुपये, तर सोयाबीनला 59,400 रुपये आणि मक्याला 49,500 रुपये, आणि जे आपल्या टिश्यू कल्चर केळी असतं त्या केळीला 1,86,340 रुपये कर्ज मिळणार असून आपल्या जळगाव जिल्ह्यातील मुख्य नगदी पिके असलेल्या कापूस आणि केळी उत्पादकासाठी यंदा विशेष तरतूद करण्यात आली आहे. आणि खास करून टिश्यू कल्चर केळीसाठी आता 1,86,000 रुपयापर्यंत कर्ज मिळणार असल्याने बागायतदारांना मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे काय बागायत कापूस आहे, सोयाबीन आहे, मक्का आहे, यासाठी प्रति हेक्टरी किती रुपये जे आहे ते कर्ज देण्यात येणार आहे, जे की आपल्याला आपल्या स्क्रीनवर सध्या दिसत असेल. तर या नगदी पिकांसोबतच जे काही आपल्या मक्का असेल, सोयाबीन असेल, तर यांच्यासुद्धा कर्जमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून सोयाबीनसाठी जवळपास जसं की आपण पाहिलं आहे त्याप्रमाणे 59,400 रुपयापर्यंत, तर बागायती मक्यासाठी 49,500 रुपयापर्यंत कर्जमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. आणि हळदीसारख्या मसाला पिकाला एकरी 48,500 रुपयापर्यंतची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आणि या ज्या काही कर्जमर्यादा आहेत तर या सर्व म्हणजे आहेत तर त्या आपल्या उत्पादन खर्च, त्यासोबत वाढते मजुरीचे दर, खतांचे आणि बियाण्यांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने या कर्जदरामध्ये वाढ करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे. आणि उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन आम्ही यंदाही कर्जदरात 10% वाढ केली आहे. 1,200 कोटी रुपयांचं कर्ज वितरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. जवळपास 1,200 कोटींचं ठेवण्यात आलेलं आहे. आणि जळगाव जिल्हा बँक जवळपास 1,200 कोटींचं कर्ज वाटप करणार आहे. आणि 1 एप्रिलपासून कर्ज वाटपाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. आणि शेतकऱ्यांनी यासाठी तातडीने कर्ज प्रस्ताव सादर करावेत असं आवाहनसुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांना मिळून यंदा 2,500 म्हणजे जवळपास 2,500 कोटी रुपयांचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जे आहे ते जळगाव जिल्ह्यासाठी देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे कर्ज पोहोचवण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे. आणि विशेष म्हणजे की सध्या आपल्या केळीच्या बागा आणि टिश्यू कल्चर केळीच्या कर्जमर्यादेमध्ये 25% सुधारित वाढ करण्यात आलेली आहे. कारण की ठिबक आणि सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे जास्तीचं कर्ज उपयुक्त ठरेल अशी माहिती स्वतः कुर्बान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी दिली आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.